लोकांची जीवितहानी होते या विचारसरणीने काय अध्यक्ष महाराज अफजल तेरे कातिल जिंदा है हे कोणाची विचारधारा आहे अध्यक्ष महाराज? अरे अशा विचारधारेला तर सुई सुयात टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज। या देशाचे तुकडे शहीद आजम भगत सिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत तेरे तुकडे होना चाहिए। आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय आहे, इथं कुठं मला समजलं नाही गरिबांच्या मोर्चाचा विषय आहे। आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवताय की नाही। अरे ते काय म्हणतो कवी भूषणने, अरे हाथी घोड़े तो तलवारें ठोस तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा आज भी तुझ पे भारी है। अरे कायद्याला घाबरताय की असं झालं तर असं होईल काय? न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला अध्यक्ष महाराज? हा आतंकवाद नक्षलवाद, कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण G60 केलं अध्यक्ष महाराज, झालं काय? त्यांनी रूप बदललं। जसे रावण हे रूप बदलवून यायचे, राक्षस रूप बदलवून यायचा, अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं। हे रूप काय केलं? आता यांनी तो भामरागड, अंकिसा, आसरल्ली, जानमपल्ली, टेकडा ही क्षेत्र बदलली। आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले अध्यक्ष महाराज, एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले। आणि धीरे धीरे हे डावी कडवी, मी माझे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगारों के पसीने के लिए लड़ता है, वो खून की नदियां बहने वाला नहीं है। आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका, तुम्ही आवश्यक वाटले तर आम्ही सोबत आहो, एबी फॉर्म घेऊन सोबत आहो, पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये। अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज बघा तर कधी कधी मी नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी करेल। नाना भाऊ छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे 76 लोक कसे मारले हो, तुम्हाला अनुभव आहे। काही विषय असे असतात, विचारधारा आपली अलग असू शकते, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा बिघाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच झालं पाहिजे, अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश, तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल? अरे आपण विदर्भांनी अनुभवलाय, विदर्भाच्या जिल्ह्यांनी। पण मी माननीय मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहाने आता एकमताने हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत। धन्यवाद। एकच विनंती अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले। आपण एक GR काढून टाकला, तो भत्ताच बंद करून टाकला। मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय, या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय, तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती। ठीक आहे, चला आता सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डरला कधीच काढलं जाणार नाही।